जय जिजाऊ, जय शिवराय बंधू भगिनींनो. शेतकरी फक्त कर्जबाजारीच असला पाहिजे अशा अनेकांच्या धारणा. अलीकडे तर शिक्षण क्षेत्रात गणिताची उदाहरणं सुद्धा. एका शेतकऱ्याने सावकाराकडून इतके कर्ज घेतले, म्हणजे सावकार श्रीमंत आणि शेतकरी कर्जबाजारीच दाखवला जात आहे. म्हणजे शेतकऱ्याची व्याख्याच जणू काय लोकांच्या दृष्टिकोनात कर्जबाजारी हा शब्द आहे. नेते येतात इलेक्शनच्या काळात आश्वासन देण्यासाठी आणि सांगतात, की आम्ही तुम्हाला कर्ज मुक्त करू किंवा कर्ज माफ करू असं. म्हणजे शेतकरी शब्दाबरोबर कर्ज हा शब्द त्यांनी 5वी पुंजलेला आहे. पण शेतकरी हा राजा आहे आणि तो राजासारखाच जगला पाहिजे आणि राजासारखाच ऐटीत दिसला पाहिजे, अशी एखाद्या तरी व्यक्तीची धारणा असावी. आणि शेतकऱ्यांना ऐटीत ठेवण्यासाठी आणि शेतकरी ऐटीत दिसण्यासाठी शेतकरी पुत्रच हवा असतो. आणि म्हणून आज कदाचित रविराज साबळेंसारखा एखादा युवक शेतकऱ्यांचं घर ऐटीत असावं, शेतकरी दिसायला ऐटीत असला पाहिजे, शेतकरी जगायला ऐटीत जगला पाहिजे, ही जिद्द उरासी बाळगून शेतकऱ्यांसाठी ठाम उभा आहे. रोज आपण पाहत असतो, हर तासाला आणि हर मिनिटाला शेतकऱ्यांसाठी आवाज उठवणारा महाराष्ट्रातला एकमेव पुत्र म्हणजे रविराज साबळे. आता रविराज साबळे पाटील अनेकांच्या डोळ्यात खुपतातही. कारण ते शेतकऱ्यांच्या घरातले आहेत, शेतकरी पुत्र आहेत, स्वतः शेतकरी आहेत आणि शेतकरी हा कोणाला प्रश्न विचारला नाही पाहिजे, हीच पुढाऱ्यांची धारणा झालेली आहे. पण रविराज पाटील हर मिनिटाला थेट मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारतो, थेट गृहमंत्र्यांना प्रश्न विचारतो, थेट कृषी मंत्र्यांना प्रश्न विचारतो आणि मग तर हे खुपणारच ना डोळ्यामध्ये. कारण शेतकरी एवढे बोलायला लागले म्हणल्यानंतर आणि शेतकऱ्यांच्या बाजूने एखादा शेतकऱ्याचं लेकरू उभं राहिलं म्हणल्यानंतर. पण आता रविराज साबळे पाटील एवढ्यावरच थांबत नाहीये. कोणाच्या किती का डोळ्यात खुपना, पण मला शेतकऱ्यांचे घर, शेतकऱ्यांचे दार सोन्याचे करायचेत, सोन्याचे. एकेकाळी आपण असं ऐकलेलं आहे ना, की भारत सोने की चिडिया होता. पण मला वाटतं, की आता रविराज साबळे पाटलांसारखे जर आपले बंधू पुढे आले, शेतकऱ्यांचे पुत्र पुढे आले आणि शेतकऱ्यांसाठी लढत राहिले, तर हा भारत सोने की चिडियाच नहीं तो सोने का शेर भी बन सकता है. पण अशा शेतकरी पुत्रांची आवश्यकता आहे. आता अनेकांच्या डोळ्यात असं खुपत आहे, की आता नेमकं रविराज साबळे पाटील एक घेऊन आलेले आहेत, की ते ॲप शेतकऱ्यांसाठी. त्याच्यावरती ते ट्रेनिंग देणार आहेत शेतकऱ्यांना. शेवगा लागवडीचं असेल, शेवगा पीक पद्धती असेल, त्याची मार्केटिंग असेल, म्हणजे माल उत्पादन करण्यापासून, लागवडीपासून, उत्पादनापासून थेट विक्रीपर्यंत आणि शेतकऱ्यांच्या पदरात त्या पिकाचे सोन्याचे दाम पडण्यापर्यंत मार्गदर्शन सगळं करण्यासाठी आज रविराज साबळे पाटील शेतकऱ्यांसाठी लढत आहे. मग केवळ शेवगाच नाही तर पेरू लागवड असेल, अनेक पिकं आणलेले आहेत त्यांनी. आता यानंतरही अनेक पिके घेऊन येतील. पण आता ज्यांच्या डोळ्यात रविराज साबळे पाटील खुपतात ना, त्यांचं म्हणणं काय, की हां, आता रविराज साबळे पाटलांनी एक नवीन धंदा आणला, धंदा पैसे कमवण्याचा, करोडपती होण्याचा. करोडपती होण्यासाठी रविराज साबळे पाटलांना शेतकऱ्यांचं ट्रेनिंगच घेण्याची आवश्यकता नाहीये केवळ. कारण का? कारण रविराज साबळे पाटील आज सोशल मीडियावरती काही जरी बोलला, तर ते चातक पक्षी असतं ना, पावसाचे थेंब पडले की ऐकण्यासाठी. तसं शेतकरी वर्ग असेल, युवा वर्ग असेल, पूर्णपणे विद्यार्थी वर्ग असेल, पूर्णपणे ऐकण्यासाठी आतुर असतात. मग काही जरी बोललं हर मिनिटाला, तर हजारो लाईक, लाखो लाईक, मिलियनमध्ये व्ह्यूज लोकांचे आहेतच. म्हणजे करोडपती होण्यासाठी शेतकऱ्यांचं प्रशिक्षणच घ्यावं, अशी काही गरज नाहीये रविराज साबळेंनी. पण रविराज साबळे पाटलांचं एक स्वप्न आहे, की जसे हे पुढारी या महाराष्ट्राला लुटत आहेत, या देशाला लुटत आहेत, पण एकाही दिवशी शेतकऱ्यांचं हित मात्र त्यांच्या ओठावरही येत नाही. कारण त्यांच्या पोटातही नाहीत. पोटात जर शेतकऱ्यांविषयी हित असतं, तर ते ओठावर आलं असतं आणि ते कार्यात दिसलं असतं. यांच्या पोटातच शेतकऱ्यांचा द्वेष भरलेला आहे या पुढाऱ्यांच्या. म्हणून नाही ते ओठावर येत ना ते कार्यपद्धतीत दिसून येत. आणि म्हणून शेतकऱ्यांच्या बाबतीत बोलत असताना ते नेहमी कर्जबाजारीपणाबद्दलच बोलत असतात आणि शेतकऱ्यांना कर्जबाजारी करण्यातच त्यांची जिंदगी जाते. पण शेतकऱ्यांना सोन्याचे दिवस देण्यासाठी मात्र त्यांना स्वप्नात सुद्धा काम करता येत नाही, प्रत्यक्षात तर नाहीच नाही. पण रविराज साबळे पाटील आपल्याला वाटतं का फक्त सोशल मीडियावरच काम करत असताना? पण आपण
प्रत्येक दिवशी पाहतो रविराज साबळे पाटील कुणाच्या तरी शेतामध्ये आहेच, कुठल्या तरी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलेलं आहे. त्यांच्या भेटीला गेलेले आहेत, थेट त्यांच्या बागेमध्ये गेलेले असतात, शेतामध्ये गेलेले असतात. मग हे इतकंही सोपं नसतं, कारण आपल्याला आपल्या घरातून ग्रामपंचायत ऑफिसपर्यंत जरी जायचं ना, तर कंटाळा येतो. अंगणवाडीमध्ये पण जायचं, टीचरनी बोलवलं तर कंटाळा येतोच. आपल्या स्वतःच्या शेतावर जायचं हे आपल्याला फार कंटाळा येतो. आपण दुसऱ्याच्या शेतावर कितीतरी शेकडो किलोमीटरचा प्रवास करून आपण जाऊ शकतो का? तर रविराज साबळे पाटील जर राहतात त्यांच्या धाराशिव जिल्ह्यामध्ये, मग कधी ते सोलापूरमध्ये शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी जातात, शेतकऱ्यांच्या भेटी घेण्यासाठी जातात. कुठे कधी पुणे जिल्ह्यामध्ये दिसत असतात, कुठेही दिसतात. मराठवाड्यामध्ये, पश्चिम महाराष्ट्रामध्ये, कधी विदर्भामध्ये दिसतील यानंतर, कधी गेलेही असतील. पण हे सगळं आपण पाहत असताना एवढं सोपं नसतं. आपल्या गावातून तिकडे शेकडो किलोमीटरचा प्रवास करून जायचं शेतकऱ्यांसाठी, म्हणजे कोणी जात नाहीये. कारण का जात नाहीये? कारण ती इतकी सोपी गोष्ट नाहीये. हाडं खिळखिळे होतात हा प्रवास करत असताना. त्यानंतर केवळ प्रवासाचा विषय नाहीये. सोशल मीडियावरती माणूस जर एखादा झळकायला लागत असेल, लोकांचा आवडता बनत असेल, हजारो लोकांच्या, लाखो लोकांच्या गळ्यातला ताईत बनत असेल, तर जळणारी टीम सुद्धा लगेच तयार होते. आणि म्हणून आपण पाहिलं जळणाऱ्या सुपर्णखा, जळणारे राक्षस, हे आपण सगळे पाहिले रविराज साबळे पाटलांवर, की ते कसे भुंकत असतात वगैरे. पण शेतकऱ्यांना काहीही फरक पडत नसतो. कारण शेतकरी खूप झिजलेला असतो. कारण का? उन्हाळ्यासारखा एखादा दुष्काळ पडला काय तरी शेतकरी हार मानत नाही, आणि अवकाळी पाऊस पडला काय तरी शेतकरी हार मानत नाही, आणि जास्त पाऊस येऊन ओला दुष्काळ पडला काय, शेतकऱ्यांचे पिकं वाहून गेले काय तरी शेतकरी हार मानत नाही. तो उन्हात, वाऱ्यात, पावसात सतत भिजत असतो आणि चिखलामध्ये झिजत असतो. तो कधीच हार मानत नसतो. आणि म्हणून रविराज साबळे पाटील हे शेतकरी आहेत, शेतकरी पुत्र आहेत, आणि म्हणून शेतकऱ्यांसाठी चिखलात, मातीत उभे असतात. ते कधीही हार मानणार नाहीत. म्हणून असे रविराज साबळे पाटलांना धंदा घेऊन आलेत म्हणणारे, नवीन बिझनेस करत आहेत म्हणणारे कितीही भुंकले तर हे शेतकरी कधी थांबत नसतात. कारण भुंकणारे फक्त भुंकत असतात घरामध्ये बसून. प्रत्यक्ष शेतावरती काम करणारा व्यक्ती असतो, तो कुणालाच घाबरत नाही आणि कुणालाच घाबरून मागे येत नाही 2 पाऊल. तो सतत शेतामध्ये झिजतच असतो. हेच काम, हाच धडा घेऊन रविराज साबळे पाटील शेतकऱ्यांसाठी आता खास उभे राहिलेले आहेत. आणि म्हणून आपले शेतकरी जे आहेत, ज्येष्ठ शेतकरी आहेत सगळे, त्यांच्यासाठी तर हे महत्वाचंच आहे. पण अलीकडे आपण पाहत आहोत, तुम्हाला काय बनायचंय? कलेक्टर बनायचंय, डॉक्टर बनायचंय, इंजिनियर बनायचंय, शिक्षक बनायचे, हेच स्वप्न. पण शेतकरी आम्हाला बनायचंय, हे कोणीतरी बोलत आहे का? पण आज रविराज साबळे पाटलांमुळे शेतीकडे पाहण्याचा दृष्टिकोन एक बदललेला आहे. अनेक तरुणांना आपण शेतकरी व्हावं अशी जिद्द निर्माण झालेली आहे. कारण रविराज साबळे पाटलांनी समाजाला जो शेतीविषयीचा आदर्श घालून दिलेला आहे, तो आदर्श एखाद्या कलेक्टरला लाजवणारा आहे. कारण रविराज साबळे पाटील जेव्हा शेतावरती बसलेले असतात ना, तर असं अनेक युवकांना वाटतं की आपणही असं शेतकरी बनावं. किती ऐटीत हा शेतकरी शेतामध्ये असतो. आणि हीच शिकवण रविराज साबळे पाटील प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवत आहेत. हाच संदेश पोहोचवत आहेत की शेती करून सुद्धा असं ऐटीत जगायचं, राजासारखं जगायचं एखाद्या. म्हणूनच शेतकऱ्यांना शेतकरी राजा, बळीराजा म्हणलेला आहे ना. मग राजांनी राजासारखंच जगायचं, राजांनी गुलामासारखंच जगायचं नाही. हा संदेश रविराज साबळे पाटील देणार आहेत. आणि म्हणून रविराज साबळे पाटील ह्या ॲपच्या माध्यमातून करोडो रुपये कमवतील, असं करतील, तसं करतील. हे लाकडांच्या खपल्या काढणारे जे लोक असतात ना, यांच्या तोंडाला जखमा झालेल्या असतात. बोलून बोलून किडे पडलेले असतात यांच्या तोंडामध्ये. यांना तरी काही नसते. दुसऱ्याची निंदा करण्यातच गुंतलेले असतात. यांचा धंदा म्हणजे दुसऱ्यांची निंदा. आणि म्हणून यांनी कितीही अशी निंदा केली, यांनी कितीही लोकांच्या टवाळ्या काढल्या शेतकऱ्यांच्या, तरीही शेतकऱ्यांना काही फरक पडत नाही. आणि म्हणून जास्तीत जास्त युवा शेतकऱ्यांनी आणि विशेष करून युवतींनी सुद्धा या प्रशिक्षणामध्ये सहभागी व्हायला आवश्यक आहे. कारण का? आपण कलेक्टर जरी झालो,
आणि आपण क्लास 1 अधिकारी जरी झालो, आपण डॉक्टर, इंजिनियर जरी झालो, तरी आपल्याला काय कारखान्यामध्ये तयार झालेल्या वस्तू उकडून खाता येत नाहीत. कारण आपण कलेक्टर असलं तरी टेबलावरच्या फाईल उकडून खाता येत नाहीत. आपण डॉक्टर आहोत म्हणून आपण इंजेक्शन गोळ्या उकडून कधी खात नाही आणि त्याची खिचडी बनवून कधी खात नाही. खायला मात्र आपल्याला शेतीत पिकलेलंच अन्न लागतं आणि शेतीत पिकवायचं अन्न कसं आणि शेतीकडे वळायचं कसं हेच घेऊन येत आहे आता रविराज साबळे पाटील. आणि म्हणून याच्यामध्ये डॉक्टर असेल, इंजिनियर असेल, कुणीही असेल, सगळ्यांनी सहभागी झालं पाहिजे. कारण का तर एक नवीन पद्धती शेती करण्याची, शेतीकडे बघण्याचा दृष्टिकोन आणि शेतकऱ्यांनी कसं जगावं, कसं पिकवावं, कसं स्वतः खावं आणि कसं इतरांना खाऊ घालावं, ही संस्कृती शिकवत आहे रविराज साबळे पाटील. असं शिकवणारे युवक आपल्याला साधारणतः दिसत नाही. कारण आपण आज अलीकडे पाहतो, अनेक प्रशिक्षण लागलेले असतात, अनेक पण क्लासेसचे बोर्ड, आमच्या क्लासेसला या, आमच्या क्लासेसचे एवढे विद्यार्थी उत्तीर्ण झाले, मेरिटमध्ये आले, करोडोंच्या बॅगा घेऊन या. मग रविराज साबळे पाटलांनी काही करोडोंच्या बॅगा सांगल्यात का? ठीक आहे, त्यांच्या ॲपसाठी येणारा खर्च असेल वगैरे असेल, पण शेतकऱ्यांना मात्र त्यांनी नाममात्र लावलेलं आहे. जर त्या प्रशिक्षणामध्ये सहभागी व्हायचं असेल तर ₹49-50 काय जे खर्च असेल, काही तर ₹10-15 आहे एखादं प्रशिक्षण. मग असे जर असेल तर या जे निंदा करणारे, धंदा म्हणणारे लोकं असतात ना, यांच्याकडे तर पाहिलंच नाही पाहिजे. कारण का? तर आज शेतकऱ्यांना कसं लुटल्या जात आहे, हे जर आपल्याला एखाद्या नाममात्र मोजक्या पैशामध्ये शिकायला मिळत असेल, तर मागे-पुढे पाहायची काही आवश्यकताच नाही. कारण हेच आपण बी-एससी ॲग्रीच्या शिक्षणामध्ये घेत असतो. बी-एससी ॲग्रीचं शिक्षण घेत असताना आपण किती पैसे मोजतो, त्या कॉलेजची फी, क्लासेसची फी, वह्या पुस्तकांची फीस, त्यानंतर तिथे आपला राहण्याचा खर्च. मग बी-एससी ॲग्रीमध्ये काय शिकवतात आणि बी-एससी ॲग्री झाल्यानंतरही आपण शेतीकडे वळत नाही. कुठे जातो? एखाद्या बँकेच्या मागे लागतो, एखाद्या कंपनीच्या मागे लागतो, तिथे जातो. इकडे-तिकडे घुमत असतो, इकडे-तिकडे नोकरीची भीक मागत असतो. पण रविराज साबळे पाटील नोकरीची भीक नाही, तर शेती करूनच राजासारखं आयटीत जगायला शिकवत असेल, तर काहीच हरकत नाही. नाममात्र असे मोडके आपण जे म्हणतो, त्याला फीस काय आहे, ती ₹50 म्हणजे ₹49 म्हणजे काय? तर ती भरून आपण त्या ॲपमध्ये ते प्रशिक्षण घेण्यासाठी काहीच हरकत नाही, त्या बॅचमध्ये सहभागी होण्यासाठी. आणि म्हणून एकदा का हे शेतकरी प्रशिक्षित झाले ना, शेतकऱ्यांचं संघटन उभं राहिलं, शेतकरी ऐटीत जगायला लागले, तर शेतकऱ्यांच्या घराला सोन्याचे दार यायला सुद्धा वेळ लागत नसतो. कारण ही माता आहे. ही माता जी आहे ना, काळी आई, ही केवळ अन्नच पिकवत नाही, तर ही मोती सुद्धा पिकवते, सोनं पिकवते ही. म्हणून अन्नाला सोन्याची किंमत आहे. आणि म्हणून जो सोनं पिकवतो, तो आपल्या घराला सोन्याचे दार सुद्धा लावू शकतो. आणि ही ताकद जर कुणामध्ये असेल, तर तो जगाच्या पाठीवर एकच राजा आहे, तो म्हणजे शेतकरी राजा. आणि शेतकरी राजा सुखी झाला पाहिजे, हे स्वप्न उराशी बाळगून आहे रविराज साबळे पाटील. म्हणून सगळ्या शेतकरी बांधवांना खूप खूप शुभेच्छा. अशी पीक पद्धती, अशी पीक लागवड आपण जर लावलं तर नक्कीच आपल्या शेतीमध्ये सुधारणा होईल आणि आपला शेतीकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलेल. शेवटी आहेच ना हा देश आपला कृषीप्रधान. म्हणून सर्वांना खूप खूप शुभेच्छा आहेत. असंच एकदा पुन्हा भेटूया एका नवीन विषयावरती. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद.